नमस्कार. विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते. माझी ओळख तुम्हाला थोडक्यात करून देते. नुकताच राज्यसेवा परीक्षा 2022 याची जी मेरिट लिस्ट लागली त्याच्यामध्ये माझा राज्यात मुलींमधून दुसरा क्रमांक आलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 113वी रँक आहे माझी आणि या रँकला उपजिल्हाधिकारी या पदावरती निवड होईल माझी. तर आज आपण या प्लॅटफॉर्मवरती यासाठी जमलेलो आहोत की येणारी जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे ती 28 एप्रिल 2024मध्ये जी होणार आहे त्या एक्झामसाठी नेमकी स्ट्रॅटेजी कशी असावी, राहिलेल्या दिवसांचं प्लॅनिंग तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं करावं, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकवरती भर देणं गरजेचं आहे आणि ओव्हरऑलच तुमची स्ट्रॅटेजी किंवा प्लॅन जो आहे तो कशा पद्धतीनं राहावा याच्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत इथे या प्लॅटफॉर्मवरती. सुरुवातीला राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे त्याच्या थोडं बेसिक, जसं की आता मी असं अपेक्षा करते की इथं सगळे मुलं जे आहेत त्यांनी एखादी प्रिलिम्स वगैरे दिलेली असेलच, अगदीच न्यूकमर नाही आहेत. तर तुम्हाला नेमकी माहिती आहे की ही जी एक्झाम होती पूर्वपरीक्षा ती नेमकी किती याच्यामध्ये होते. म्हणजे पहिल्यांदा त्याचे 2 पेपर असतात, एक GSचा पेपर असतो आणि एक CSATचा पेपर असतो. तर 2022 आणि 23 या वर्षांपासून CSATचा पेपर जो आहे तो फक्त क्वालिफाईंग झालेला आहे, त्याच्या आधी त्याचे मार्क्स काउंट करत होते. ठीक आहे. आणि ही जी पूर्वपरीक्षा होते त्या पूर्वपरीक्षेचं महत्त्व याच्यासाठी खूप जास्ती आहे, कारण की जेव्हा आपण पूर्वपरीक्षा म्हणतो तर पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षेपर्यंत जाण्याचा जो टप्पा असतो त्याच्यामध्ये भरपूर मुलं असतात की ज्यांनी फॉर्म भरलेले असतात पूर्वपरीक्षेचे. म्हणजे जर तुम्हाला एक्झॅक्ट आकडा सांगायचं झाला तर अराऊंड 2 ते 3 लाख फॉर्म पूर्वपरीक्षेला भरले जातात. पण याच्यातले फक्त मला असं वाटतं 50% मुलं असतील की जे ॲक्च्युअल एक्झामला ॲपियर होतात. पण तरीही तो जो काउंट आहे किंवा जो आकडा आहे नंबर्समधला तो जास्तीच आहे, कारण की जवळपास 1.5 लाख मुलं परीक्षा देतात आणि त्या परीक्षेमधून जेव्हा मुख्य परीक्षेला तुम्ही जाता किंवा प्रिलिम्स क्वालिफाय होऊन मुख्य परीक्षेला जाता तर तो रेशो फार कमी असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 600 जागा आहेत तर 600 जागांपैकी जवळपास एक 12,000 मुलं त्या किंवा 9-10 हजार मुलं अशा पद्धतीनं तो रेशो आयोगाचा ठरलेला असतो किती मुलं मुख्य परीक्षेला घ्यायची त्याच्यावरती ठरतं ते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एवढ्या मुलांनी फॉर्म भरला, जर 1.5 लाख मुलं एक्झाम देत असतील तर त्याच्यातून ॲक्च्युअल मुख्य परीक्षेला किती मुलं जातील तर याच्या 16 पट किंवा 18 पट एवढी, काही केसेसमध्ये ते 12 पट, म्हणजे अशाही आहेत. एक्झॅक्टली नाही पण कमी रेशो, म्हणजे हा जो आहे तो जागांवरती डिपेंड आहे. तरी अराऊंड 9,000 ते 10,000 मुलं मुख्य परीक्षा देतात. तर तुम्हाला या कॉम्पिटिशनची जाणीव व्हावी याच्यासाठी हे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे ना, की तुम्हाला घाबरवण्याचा उद्देश नाही येतं. फक्त नेमकी आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षेला किती मुलं ॲपियर होतात आणि आपल्याला किती पद्धतीने त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकायचे आहेत हे आपल्याला क्लिअर असणं फार गरजेचं आहे. तेव्हाच आपण आपले 100% येणाऱ्या परीक्षेसाठी देऊ शकतो. आणि आता जी पूर्वपरीक्षा होती त्या पूर्वपरीक्षेचं वैशिष्ट्य हे आहे की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची पूर्वपरीक्षा आहे ही. त्याच्यानंतर पॅटर्न बदलणार आहे, त्यामुळे भरपूर मुलं यावेळेला परीक्षा देतील किंवा तयारीही करणार आहेत. तर तुम्ही त्या सगळा जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जो हा समुद्र आहे त्याच्यामध्ये जेव्हा उतरायचं ठरवता तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव असणं हे फार गरजेचं आहे. तर प्रिलिम्स ही याच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण की ह्या टप्प्यावरती जे नॉन सिरियस कॅन्डिडेट आहेत, तुम्ही हा जो नंबर आहे तो बघून घाबरायला नाही पाहिजे, कारण की जेव्हा परीक्षेचा फॉर्म भरला जातो तेव्हा सगळेजण फॉर्म भरतात, पण अभ्यास करून एक्झामला येणारे फार कमी नंबर असतो. त्यामुळे जरी 1.5 लाख मुलं ॲक्च्युअल परीक्षेला जात जरी असतील तरी त्याच्यातली खरी कॉम्पिटिशन ही खूप कमी लोकांमध्ये असते. म्हणजे अगदीच मला असं वाटतं की 30,000 ते 40,000 खूप झाले, एवढीच मुलं ॲक्च्युअली अभ्यास करत असतात. त्यामुळे हा जो टप्पा आहे त्याला एक चाळणी परीक्षा अशा पद्धतीने म्हटलं जातं की जिथे जे नॉन सिरियस कॅन्डिडेट आहेत ते इलिमिनेट केले जावेत आणि सिरियस कॅन्डिडेट जे आहेत ते मुख्य परीक्षेला ॲपियर व्हावेत. हा इतकाच फक्त या एक्झामचा उद्देश आहे. याचा जो मार्क आहे, याचे तुम्हाला मार्क्स जे मिळतील ते कोणत्याच टप्प्यावरती काउंट केले जात नाहीत. ठीक आहे. तर हे एवढं तुम्हाला सांगणं याच्यासाठी लागलं, कारण की एक नवीन न्यू ॲपियर करणारे जे मुलं असतील त्यांना थोडंसं आयडिया असावी ह्या एक्झाम पॅटर्नबद्दल. त्यामुळे ठीक आहे. तर या साईडला मी आता एक कट ऑफ लिहिलेले आहेत
हा 2021चा कट ऑफ आहे, हा 2022 आणि 2023 अशा 3 वर्षांचे कट ऑफ प्रिलिम्सचे याच्यावरती लिहिलेले आहेत. तर हा सीसॅटचा जो पेपर आहे तो 2021पर्यंत त्याचे मार्क्स काउंट केले जायचे. तर त्याचा त्यावेळेचा कट ऑफ जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे इथं बघू शकता तुम्ही सीसॅटला जेव्हा मी हा ओपन जनरल कॅटेगरीचा कट ऑफ लिहिलेला आहे. मेलचा कट ऑफ जो आहे ओपन जनरल जेव्हा सीसॅटचे मार्क्स काउंट केले जायचे तो आहे 228 आणि फिमेलचा आहे 215.25. आणि आता तुम्हाला जास्त रिलेव्हंट जो आहे तो आहे 2022चा कट ऑफ की जिथे सीसॅटचे मार्क्स काउंट केले जात नव्हते. प्युअरली GSचे 200 मार्क याच्यावरतीच तुमचा कट ऑफ ठरवला जाणार होता. तर त्याच्यामध्ये आहे तुमचा मेल कट ऑफ 106.5 आणि फिमेल कट ऑफ आहे 96.5. नेक्स्ट इयर म्हणजे आत्ताची जी मेन्स झाली त्याच्या आधीची जी प्रिलिम झाली होती आय थिंक 4 जून 2023ला त्यावेळेचा कट ऑफ होता 108 आणि म्हणजे मुलांचा आणि मुलींचा कट ऑफ आहे 101. तर तुमच्या लक्षात येईल की अगदी या एकाच वर्षामध्ये जरी बघायचं झालं तरी पण कट ऑफ जो आहे तो वाढलेला आहे. तर जी एक्झाम आहे आपली ती ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, त्याच्यामध्ये GSच्या पेपरवरतीच आपल्याला काम करायचं आहे जास्ती. त्यामुळं आजच्या ह्या स्ट्रॅटेजीच्या लेक्चरमध्ये आपण GSचे जे सब्जेक्ट आहेत त्या म्हणजे तुम्हाला जे 7 सब्जेक्ट आहेत 7 सब्जेक्ट जे आहेत त्याचे मी तुम्हाला नावं सांगते. सुरुवातीला आहे तुमचा हिस्ट्री, त्याच्यानंतर जॉग्रॉफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स आणि करंट अफेअर्स. ओके, तर हे सब्जेक्ट आहे तुम्हाला, हे 7 सब्जेक्ट आहेत की ज्या सब्जेक्टची तुम्हाला तयारी करायची. तर या सब्जेक्टचं वेटेज कसं राहतं हे सुद्धा सुरुवातीला आपण बघूयात. अराऊंड 100 प्रश्न असतात. ठीक आहे, तर या 100 प्रश्नांचं हिस्ट्रीवरती साधारण एक 15 प्रश्न येतात, जॉग्रॉफीवरती साधारण 15 प्रश्न, पॉलिटीचे 15, जॉग्रॉफीचे इकॉनॉमिक्सचे 15, एन्व्हायरमेंटचे 5, सायन्सचे 20 आणि करंट अफेअर्सचे 15 प्रश्न. तर अशा पद्धतीचं हे जे वेटेज आहे टोटल मार्कांचं किंवा नंबर ऑफ क्वेश्चन्सचं ते अशा पद्धतीने राहतं. तर याच्यामध्ये ज्यावेळेला मी ही सिलेक्शन झालेलं आहे या मेरिट लिस्टमध्ये, ह्या एक्झामचा माझा म्हणजे मार्क्स होते GSचे 131 आणि ही जी एक्झाम होती म्हणजे सीसॅट जेव्हा क्वालिफाईंग नव्हता, सीसॅटचे मार्क्स काउंट करत होते त्यावेळेचा माझा स्कोर होता 245. ठीक आहे, तर ह्या 2 स्कोर सांगण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा तुमचा स्कोर हा कट ऑफच्या एक 10 ते 15 मार्कांनी हाय असतो त्यावेळेला तुमची मेन्सची जी तयारी आहे ती खूप जास्त इफेक्टिवली आणि अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून म्हणजे जसं तुमचा प्रिलिम्सचा पेपर होतो त्याच्यानंतर जेव्हा एक 4-5 दिवसांमध्ये ॲन्सर की येते, ती ॲन्सर की आल्याच्या नंतर लगेचच तुमची जी तयारी आहे मेन्सची ती चालू होते. जर या टप्प्यावरती तुमचे मार्क्स कमी आले, थोडेफार काठावरती असतील, फॉर एक्झाम्पल आता 100च मार्क आहेत किंवा अगदी 110 मार्क आहेत, 115 मार्क आहेत, ॲक्च्युली 115 मार्क वगैरे चांगले मार्क आहेत, पण तरीही पण थोडं 110 मार्क वगैरे असतील तर भीती ही राहते की जेव्हा सेकंड की येते, सेकंड कीनं मोस्ट ऑफ द टाईम मार्क्स कमी होतात. तो काही पॉईंटचा फरक पडत असेल किंवा 4 ते 5 मार्कांचा किंवा काही काही केसमध्ये 10 ते 12, 15 मार्कांचे सुद्धा रिडक्शन होतं. त्यामुळे सुरुवातीचा जो आपला पहिल्या कीनं मार्क्स येणार आहेत ते हाय पाहिजेत. हाय म्हणजे किती, कट ऑफच्या जो कट ऑफ आहे त्याच्या एक 20 मार्क तरी तुमचे अबाव पाहिजेत. तेव्हाच तुम्ही खूप शांतपणे मेन्सची स्ट्रॅटेजी कशी असावी ह्याच्यावरती फोकस करू शकता. जर ते होत नसेल, जर तुमचा कट ऑफच्या कुठेतरी अराऊंड एक 2-3 मार्क राहतात तर तुमचा मेन्सचा अभ्यास होत नाही. तुम्ही पूर्ण वेळ फक्त कट ऑफ किती लागेल याची चर्चा करण्यामध्ये किंवा याला त्याला विचारण्यामध्ये तुमचा वेळ घालवता. त्यामुळे आणि हे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जेव्हा आयोगाचा रिझल्ट येतो तर आयोगाचा रिझल्ट जो आहे तो एक्झामच्या एक 40 ते 45 दिवस आधी आलेला असतो. म्हणजे तुम्हाला खूप जास्त कमी रूम भेटते ज्या ठिकाणी तुम्हाला असं कळतं की नेमकं आपण अभ्यासाला चालू कधी करायचं आहे. कारण की जर मेन्सचा अभ्यास तुम्हाला एक 4 महिने आधी करावा लागतो आणि जर तो फक्त तुम्हाला रिझल्ट 40 ते 45 दिवस आधी कळणार असेल तर मेन्सचा अभ्यास जो आहे तो होणार नाही आहे. त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे किंवा हे जे आपण लेक्चर घेतोय त्याचा उद्देश हाच आहे की कट ऑफच्या कुठेतरी एक 20 मार्कांचं एक रूम तुम्हाला भेटावी जेणेकरून सेकंड की चा इम्पॅक्ट कमीत कमी व्हावा. त्यामुळे
हे आहे एक बेसिक तुमचं इंट्रोडक्शन. आणि याच्यानंतर मला तुम्हाला नेक्स्ट ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्याच्यामध्ये हे आहे की हे झालं तुमचं मार्कांचं डिवाईड वगैरे. राहिलेलं आहे तुमच्याकडे ॲक्च्युली 68 डेज. ठीक आहे. तर या 68 डेजचं जे डिवाईड आपल्याला करायचे आहेत 68, मी 65 डेजच पकडते. तर ते फक्त म्हणजे सुरुवातीला मी जर अभ्यास करत असते तर मी अशा पद्धतीने केलं असतं. सुरुवातीचे 50 दिवस, त्याच्यानंतर राहिलेले 10 दिवस आणि त्याच्यानंतर 5 दिवस, अशा पद्धतीचा प्लॅन मी आखला असता. आणि प्लॅनिंग करणं या एक्झाममध्ये किंवा याच्यामध्ये खूप गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही प्लॅन करत नसाल, तुम्ही अगदीच म्हणजे एखाद्या टॉपरची जी बुक लिस्ट आहे ती आणलेली आहे आणि बुक फक्त वाचायला चालू केलेत रँडमली, तुमच्याकडे ना त्या दिवसांचा आराखडा आहे की नेमकं आपल्याला किती दिवस मिळत आहेत, याच्यात कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त बुक वाचायचे आहेत की टेस्ट सिरीज सोडवायचे आहेत किंवा आयोगाचे PYQ बघायचे आहेत, याचं जर तुमच्याकडे काहीच नियोजन नसेल तर मग तुमच्या त्या अभ्यासाला एक दिशा जर नसेल तर मग याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे राहिलेल्या या 65 दिवसांमध्ये सुद्धा खूप छान इफेक्टिवली जर तुम्ही प्लॅन केला तर अभ्यास होऊ शकतो. फक्त याच्यामध्ये गरजेचं हे आहे की तुम्ही राहिलेल्या दिवसांचं इफेक्टिवली मॅनेज करणं. आता बऱ्याच मुलांचा अभ्यास याच्या आधीही चालू झालेला असेल, पण काही मुलं असतील अशी की ज्यांचा अभ्यास अजून चालू झालेला नाही आहे किंवा त्यांना तेवढी क्लॅरिटी आलेली नाही आहे, तर तुम्ही नक्कीच या जे टाईम टेबल आहे अशा पद्धतीने जर तुम्ही डिवाईड करत असाल 65 डेजचं, तर ते इफेक्टिव्ह होणार आहे. म्हणजे 50 दिवस जे आहेत, 10 दिवस आणि 5 दिवस, तर या 50 दिवसांचं तुम्ही कशा पद्धतीने डिवाईड करू शकता. मी मगाशी जे तुम्हाला 7 सब्जेक्ट सांगितले त्याच्यामध्ये त्या 7 सब्जेक्टला मी 5 सब्जेक्टमध्येच डिवाईड करते. तर ते कसं, करंट अफेअर्स जो आहे तो आपण डेली करणार आहे, त्यामुळे त्याला आपण असे कोणते या 50 दिवसांमधले दिवस डिवाईड नाही करणार आहे. ठीक आहे. सो करंट अफेअर्स गेला. जे आपले मेजर सब्जेक्ट आहेत, जे पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, जॉग्रफी आहे. ठीक आहे. ह्या जॉग्रफीसोबतच एक छोटा सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटचा, तो मी तर ॲड करते. म्हणजे तो आपण वेगळा सब्जेक्ट म्हणून त्याला ट्रीट नाही करते, कारण की एन्व्हायरमेंट हा छोटा सब्जेक्ट आहे, त्याला तुम्हाला 10 दिवस द्यावे लागतील असा एवढा मोठा सब्जेक्ट तो नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे हिस्ट्री, आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे सायन्स. ओके. ठीक आहे. तर असे झाले तुमचे हे 5. म्हणजे तुम्ही प्रत्येक विषयाला तुम्ही इथं किती दिवस देणं अपेक्षित आहे, तर ते दिवस आहेत 10 दिवस. म्हणजे आता अगदी हे काय असं हार्ड अँड फास्ट नाही आहे की 10 दिवसच दिले पाहिजेत. काही लोकांचा पॉलिटी खूप चांगला असेल, त्यांना त्याच्यामध्ये कदाचित 7 दिवसांमध्ये 8 दिवसांमध्ये तो रिवाईज करून होईल. तर तुमचा जो राहिलेला वेळ आहे तो तुमचा सायन्स वीक असेल तर तुम्ही सायन्समध्येही वापरू शकता. सो हे तुमच्या सोयीनुसार तुमची अभ्यासाची डेप्थ किती आहे, तुमचा किती तो सब्जेक्ट तुम्हाला समजलेला आहे, तुमचा त्या सब्जेक्टवरती होल्ड किती आहे, त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. ठीक आहे. तर मग हे 10 दिवसांचं एक जनरल मी तुम्हाला हे करून दिलेलं आहे की तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस किंवा मॉडिफिकेशन करू शकता. पर सब्जेक्ट तुम्हाला 10 डेज द्यायचे. तर ह्या 10 डेजमध्ये तुम्ही काय करणं अपेक्षित आहे. आता आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज घेऊयात. एक छोटी फक्त बुकलिस्ट जी आहे ती तुम्हाला सांगेल मी. प्रत्येक सब्जेक्टला तुम्ही कोणते बुक वाचणं अपेक्षित आहे आणि त्या बुकमधून जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला भेटेल अशा पद्धतीचीच बुकलिस्ट असेल ही. आणि याचे टॉपिक वाईज ॲनालिसिस मी नाही सांगणार आहे इथे. टॉपिक वाईज जे सब्जेक्ट महत्त्वाचे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पॉलिटीमधला कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे किंवा किती टॉपिकवरती आतापर्यंत क्वेश्चन विचारलेले आहेत, अशा पद्धतीचं जे ॲनालिसिस आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलं आहे ऑलरेडी. ती लिस्ट आहे, ते एक PDF आहे. इथे मी तुम्हाला त्या डिटेलिंगमध्ये नाही सांगणार आहे. फक्त बुकलिस्ट बघू आपण. पॉलिटीला तुम्ही मराठी मीडियमची मुलं आहेत तर रंजन कोळंबे सरांचं जे बुक आहे पॉलिटीचं ते रेफर करतात बरेच जण. ते चांगलं बुक आहे, ते तुम्ही वापरू शकता. लक्ष्मीकांत जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे. लक्ष्मीकांत सरांचं बुक इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण TMH पब्लिकेशन्स आय थिंक ट्रान्सलेशन झालेलं बुक आहे, जे चांगलं आहे. म्हणजे मराठीमध्ये लक्ष्मीकांत इतक्या चांगल्या ट्रान्सलेशनमध्ये अवेलेबल नव्हतं आतापर्यंत, तर तेही तुम्ही वापरू शकता. या 2 बुकमधून तुमचा पॉलिटी बऱ्यापैकी कवर होतो.
म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही सोर्स किंवा रेफरन्स वापरायची गरज नाही आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही या 2 बुकमधून पॉलिटीचा सब्जेक्ट हाताळायला घेतलेला आहे, तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? म्हणजे ह्या 10 दिवस आपण दिलेले आहे, तर ह्या 10 दिवसांमध्ये ॲक्च्युअली तुम्ही कशा पद्धतीनं तुमचा तो टाईम आहे तो युटिलाइज केला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण थोडं बोलूयात. खरं तर याच्यामध्ये गरजेचं हे असतं की नॉर्मली जो प्रॉब्लेम होतो, म्हणजे आता आपण मगाशी खरं तर तुम्हाला सांगायचं राहिलं की 200 मार्कांचा GSचा पेपर आहे आणि 200पैकी अराऊंड आपण मगाशी कट ऑफ बघितले, 108 होता मुलांचा यावर्षीचा कट ऑफ आणि 101 होता मुलींचा. तर 108 मार्क्स तुम्हाला हवे असतील. तर यावेळेला काय झालेलं, जेव्हा पहिल्या केसचा स्कोर आला तर बऱ्याच मुलांचा पहिल्या केसचा स्कोर 115 120 असा होता. तर तो जेव्हा सेकंड कीने कमी झालेला होता, तर तरीही म्हणजे अगदी हे रेअर केसमध्ये खूप जास्त कमी होतात मार्क्स, पण तरीही अराऊंड तुम्हाला 120 मार्क्स 125 एवढ्या मार्कांमध्ये खेळायचे. म्हणजे हे तुमचं टार्गेट स्कोर असेल की येस आपल्याला मिनिमम इथं पोचायचं आहे. आणि ह्या जेव्हा स्कोर तुम्ही ठरवता, जर आपण 125 स्कोर पकडला, टार्गेट स्कोर आपल्याला एवढा आहे हवा आहे, तर ह्या 125मध्ये तुम्हाला अराऊंड 70 क्वेश्चन्स जे आहेत ते तुमचे राईट यायला हवेत आणि जे रॉंग क्वेश्चन आहेत ते 30. ठीक आहे. तर याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, हा अराऊंड 125 पर्यंत येत असावा. तर एवढे क्वेश्चन तुमचे बरोबर यायला हवेत, म्हणजे तुमची ॲक्युरसी किती हाय हवी हे याच्यातून तुम्हाला कळेल. तुमचे 30 क्वेश्चन तुम्हाला ह्या टोटल जे आपले सब्जेक्ट आहेत, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स सगळे मिळून तुम्हाला एक 30 क्वेश्चन चुकण्याची मुभा आहे. ठीक आहे. टोटल सगळे सब्जेक्ट मिळून. तर म्हणजे जर आपण असं पकडलं फॉर एक्झाम्पल 5 क्वेश्चन पर सब्जेक्ट, हे 6 सब्जेक्ट मी एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये पकडत नाही. एन्व्हायरमेंट तुमचे 5 बरोबर यावेत अशा पद्धतीचं ते हे हवं. तर हे 5 क्वेश्चन पर सब्जेक्ट, 6 सब्जेक्ट आहेत मेजर आपले, तर तुम्ही चुकू शकता तेवढे. पण त्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येकच सब्जेक्टची ॲक्युरसी आपली तेवढी नाही राहत. म्हणजे पॉलिटीचे तुमचे कदाचित 15पैकी 12 बरोबर येतील, 13 बरोबर येतील, पण सायन्समध्ये हाच रेशो फार कमी होणार आहे. सायन्समध्ये अगदी 20पैकी तुमचे 12 13 खूप झाले, 12-13 सुद्धा, कारण की सायन्सचे क्वेश्चन फार डिफिकल्ट लेवलचे येतात. त्यामुळे तितके आपण एफर्ट्स त्याच्यामध्ये जरी टाकले तर तितका आउटपुट आपल्याला भेटत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे अराऊंड तुम्ही एवढे क्वेश्चन 30 क्वेश्चन तुमचे रॉंग आले, 70 क्वेश्चन बरोबर आले, प्रोव्हाइडेड तुम्ही 100 क्वेश्चन्स आउट ऑफ अटेम्प्ट आहे तुमचा. बरेच मुलं आउट ऑफ अटेम्प्ट करत नाहीत. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मुलं करतात, मुली जनरली थोडासा त्यांचा हात आकडता घेतात, एवढा अटेम्प्ट नाही करत, पण करतात. काही मुली अशा असतात की ज्या करतात अटेम्प्ट. पण जेव्हा तुम्ही इतका अटेम्प्ट करता त्यावेळेला रूम तुम्हाला किती आहे हे लक्षात यावं, याच्यासाठी हा एक आयडिया यावी म्हणून तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण जेव्हा पॉलिटी हा विषय समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या 10 दिवसांमध्ये अभ्यास करायला घेतलेला आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय करणं अपेक्षित आहे? तर ह्या 10 दिवसांमध्ये तुमचं जे काही बेस बुक आहे, आता मी असं म्हणजे ॲझ्युम केलेलं आहे की इथं हे जे लेक्चर्स ऐकत आहेत त्या सगळ्यांचं कमीत कमी एक रीडिंग पॉलिटीची झालेली आहे. म्हणजे अगदी कोणीही याच्यामध्ये आजच अभ्यासाला चालू केलेलं आहे असं नसावं असं मी गृहीत धरते. आणि त्या हिशोबाने मी सांगते तुमची एक रीडिंग तरी झालेली आहे, 2 किंवा 3 रीडिंगही झाले असतील, किंवा तुमचा खूप चांगला होल्ड पण असेल. तर या केसमध्ये जेव्हा तुमची रीडिंग झालेली आहे एखादी, तुम्हाला क्वेश्चनचा फॉर्मॅट माहिती आहे, तर तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? पॉलिटीचं बुक जे आहे ते थोडंसं मोठं बुक आहे, त्याची खरं तर कशा पद्धतीनं ते बुक वाचायला हवं याची ही एक टेक्निक आहे. ती या लेक्चरमध्ये आता मी नाही सांगत, त्याच्यासाठी एक वेगळं लेक्चर बनवेल मी की नेमकं तुम्ही पॉलिटीच्या बुकला कशा पद्धतीनं टॅकल केलं पाहिजे, जेणेकरून ते इफिशियन्सी वाढेल तुम्ही जेव्हा वाचते. अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं, जो कन्सेप्च्युअल पार्ट आहे ज्याला आपण पॉलिटीचे जे सुरुवातीचे टॉपिक, म्हणजे समजा लक्ष्मीकांत सरांच्या बुकमधून आपण करते तर सुरुवातीचे टॉपिक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही सेंट्रल स्टेट मधलं जे फेडरल स्ट्रक्चर आहे किंवा आपली जी पार्लिमेंटरी सिस्टीम आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर हा जो किंवा बेसिक स्ट्रक्चर आहे आणि फंडामेंटल राईट्स आहे, DPSP आहे, जो सगळा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा जो सार आहे जे समजून घेणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामध्ये थोडे कन्सेप्ट्स आहेत. तर तो पार्ट जो आहे तो तुम्ही आधी करून घेतला. ठीक आहे. हा सुरुवातीचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पार्ट दिले आहेत लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये, पार्ट 1 2 3 4 5, त्यातला हा पार्ट करून घेतला. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल पॉलिटीचे कलम करायला घेताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळं प्रेसिडेंट घेतला, प्रेसिडेंट हा चॅप्टर जेव्हा तुम्ही करताय त्याच वेळेला तुम्ही गव्हर्नर पण चॅप्टर करून घेतलेले आहे. ज्यावेळेला तुम्ही
पार्लमेंट हा चॅप्टर घेतला आहे, त्याच वेळेला स्टेट लेजिस्लेचर हा चॅप्टर करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही काउन्सिल ऑफ मिनिस्टर करताय सेंटरची, तेव्हा स्टेटमधली पण काउन्सिल ऑफ मिनिस्टर करून घेतलेली आहे, त्याची कलमं वगैरे ती कम्पेअर करून. मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कम्पॅरेटिव्ह अभ्यास करता त्यावेळेला पॉलिटीचा स्टडी जो आहे तो जास्त इफेक्टिव्ह होतो. तर जेव्हा तुम्ही अभ्यास करता 10 दिवसांमध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये एक ओझरती नजर सगळ्या या चॅप्टरवरून फिरवायला हवी असं मला वाटतं. आणि समजा तुम्ही फंडामेंटल राईट्स हा चॅप्टर करायला घेतलेला आहे आणि मी असं गृहीत धरते की तुम्ही ऑलरेडी तो वाचलेला आहे चॅप्टर, तुम्हाला बरीच आयडिया आहे. तर जर तुम्ही या स्टेजला असाल की तुम्हाला माहिती आहे फंडामेंटल राईट्स, तर तुम्ही खरं तर त्या बुकवरती अगदीच म्हणजे नजर न फिरवता सुरुवातीला तुम्हाला किती तो टॉपिक रिकॉल होते तो आठवून बघणं गरजेचं आहे. की मला फंडामेंटल राईट्समधले ठीक आहे, मला आता 12 ते 35 एवढा तो भाग 3 आहे, भाग 3मध्ये 12 ते 35 कलमं, एवढी कलमं महत्त्वाची आहेत. तर ती सगळी कलमं मला आठवतात का? ठीक आहे, मी आठवून बघायचा जेव्हा ट्राय करते त्यावेळेला मला 14 नंबरचं कलम आठवत नाही आहे किंवा मला 18 नंबरचं आठवत नाही आहे, मग तेवढाच पार्ट बघितला. अशा पद्धतीने तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि याच्यानंतरचा पार्ट येतो तो म्हणजे PYQ बघणं. सुरुवातीलाच अगदी PYQ सुद्धा बघू शकता तुम्ही, पण मी जर अभ्यास करत असते तर किंवा कसं तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं त्याच्याबद्दल आयदर सुरुवात तुम्ही PYQ पासून करा किंवा थोडासा चॅप्टरचा आढावा घ्या अगोदर काय दिले त्याच्यामध्ये आणि मग तुम्ही PYQ कडे जा. पॉलिटीला PYQ मस्ट आहेत, म्हणजे तुमचा पॉलिटीचा स्कोर वाढवण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग नाही आहे. म्हणजे जेवढं तुम्ही PYQचा अभ्यास कराल, म्हणजे तुम्ही कितीही पाठांतर करा, पॉलिटीला तुम्ही सगळा रट्टा जरी मारला तरी ॲक्च्युअल एक्झाममध्ये खूप गोंधळ उडतो जर तुमचा तो PYQवरती होल्ड नसेल. आणि PYQवरती होल्ड जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा आहे की आयोगाने ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, आयोग नेमका कोणत्या पद्धतीच्या शब्दांमध्ये आपल्याला कन्फ्यूज करतो. कुठे इलेक्टेड हा शब्द दिलेला आहे, कुठे नॉमिनेटेड हा शब्द म्हटले, कुठे स्टेट लेजिस्लेचर हा शब्द आहे, कुठे स्टेट काउन्सिल किंवा आपली 2 आहेत आपल्याला, विधान परिषद आहे आणि विधानसभा, या शब्दांमध्ये कुठे फिरवलेलं आहे. तरी किंवा कुठे सगळे मेंबर्स असतात जेव्हा राष्ट्रपतींची निवडणूक होते त्यावेळेला. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही कितीही पाठांतर केलं तरीही एक्झाम हॉलमध्ये त्या प्रेशरमध्ये तुम्हाला त्या गोष्टी तितक्या इफेक्टिव्हली रिकॉल होत नाही. त्यामुळं PYQचं महत्त्व मला तर असं वाटतं की पॉलिटीच्या पेपर सगळीकडेच आहे, पण स्टील या पेपरला तर खूपच जास्ती. त्यामुळे इथं जर तुम्ही करायलाच हवे आणि ते खूप रिलिजियसली करायला हवे ते PYQ. या PYQसाठी तुम्ही काय वापरू शकता, सोर्स तुमचा काय असेल. आयदर तुम्ही PYQसाठी तुमच्याकडे आयोगाचे PYQचे म्हणजे प्रिंटआउट असतील प्रत्येक इयरचे ते वापरा, किंवा सध्या मार्केटमध्ये 22,000 प्रश्नसंच जो मिळतो त्याच्यामधून सुद्धा तुम्ही ते करू शकता. म्हणजे 22,000 किंवा आता किती वाढले असतील तर ह्या सोर्सेस तुमचे राहिले पाहिजेत. पण आता ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो, 22,000 जर तुम्ही वापरत असाल तर इथे असं होणार आहे की याच्यामध्ये सगळ्याच एक्झामचे क्वेश्चन असतात, जसं की मेन्सचे काही क्वेश्चन आहेत किंवा ह्याचे. जर तुम्हाला तितका वेळ असेल तर बेटर आहे तुम्ही ते करत असाल तरीही चांगलं आहे. पण नाही, आम्हाला थोडंसं प्रिलिम्स ओरिएंटेडच राहायचं आहे. तर प्रिलिम्सच्या विश्लेषणाचे बुक पण 2 मार्केटमध्ये आय थिंक अवेलेबल आहेत. तर त्या प्रिलिम्स ओरिएंटेशनच्या अँगलनी फक्त तुम्ही आयदर हे 22,000मधून करा वेळ असेल तर, अदरवाईज कोणतंही प्रिलिम्स विश्लेषणचं जे बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यामधून तुम्ही पॉलिटीचे क्वेश्चन टॅकल करू शकता. त्याच्यामध्ये फायदा हा होतो की सुरुवातीला तुम्ही एक टॉपिक वाचला, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही फंडामेंटल राईट्स वाचायला घेतले आणि ते वाचत असताना तुमच्या लक्षात आलं की मला ह्या गोष्टी आठवत नाही आहेत, तेव्हा तुम्ही PYQमधून तुमच्या अजून ती क्लॅरिटी येत जाते की येस मला फॉर एक्झाम्पल 16 नंबरचं जी कलम आहे त्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होते, 15 आणि 16मध्ये कन्फ्युजन होते, याच्यामध्ये हे शब्द वापरलेले आहेत, जे रिझर्वेशन आहे ते या घटकांसाठी आहे. तर हे जी क्लॅरिटी आहे, ही शब्दांमधली क्लॅरिटी जी लागते ना एक्झाम हॉलमध्ये, ती तुम्हाला या PYQमधून भेटणार आहे. तर मस्ट आहे तुम्ही प्रत्येक चॅप्टर थोडासा अगोदर आढावा घेताय, रीड करताय शांतपणे आणि मग PYQ सोडवताय त्याची. आणि याच्यामध्ये थोडीशी गोष्ट तुम्ही अशी करू शकता की जे इम्पॉर्टंट PYQ तुम्हाला वाटतात, की जे PYQ असे आहेत की जे ते थोडे ट्रिकी आहेत किंवा ज्या PYQमधून आपल्याला पटकन लक्षात येत नाही की काय विचारलेलं आहे, थोडं वाचावं लागतं किंवा आपण वाचल्या जे उत्तर आपण काढतो ते उत्तर त्याच्यामध्ये नसतं किंवा उत्तर ॲक्च्युअली काहीतरी वेगळंच दिलेलं असतं. अशी जेव्हा केस असते तर ते थोडंसं तुम्ही हायलाईट करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट रिव्हिजनसाठी त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर हे झालं PYQ प्लस तुमचं जे बुक, बेस बुक ज्याला आपण म्हणतो, ते तुम्ही याच्यामध्ये करताय. ठीक आहे, तर अशाच पद्धतीनं तुम्ही बाकी सगळ्या टॉपिकला, बाकी सगळे विषय जे आहेत ते टॅकल करणार आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जेव्हा इकॉनॉमिक्स घेताय तर इकॉनॉमिक्ससाठी जे मटेरियल तुम्ही वापरायला हवं ते आहे, आयदर तुम्ही कोळंबे सरांचं बुक वापरू शकता किंवा
दीपस्तंभचं जे बुक आहे, ठीक आहे, ते सुद्धा वापरू शकता. याच्यातले सिलेक्टेड टॉपिकच करायचे आहेत आपल्याला. मग हे सिलेक्टेड म्हणजे नेमके कोणते हे तुम्हाला कधी कळेल, ज्यावेळेला तुम्ही स्वतः ॲनालिसिस करताय की नेमके प्रिलिम्सला कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकवरती आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. हे जेव्हा तुमचं ॲनालिसिस पक्का असेल त्याच वेळेला तुम्हाला लक्षात येणार आहे की इकॉनॉमिक्समधले कोणते टॉपिक आहेत की जे तुम्हाला फोकसने करायचे आहेत. कारण जसं की आता फॉर एक्झाम्पल कृषीवाला चॅप्टर जो आहे तो इतका प्रिलिम्सचा नाही विचारला जात, किंवा पायाभूत सुविधांचा टॉपिक आहे तोही इतका नाही विचारला जात, तर तुम्ही ते टॉपिक स्किप करू शकता. ते तुम्हाला मेन्सला करायचे. पण सुरुवातीच्या याच्यामध्ये नेमकं कोणतं GDP GNPचे कॉन्सेप्ट आहे, पॉवर्टी आहे किंवा अनएम्प्लॉयमेंट आहे, हे जे टॉपिक आहेत किंवा MDG STG या सगळ्या गोष्टी प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत, त्याच्यावरती हमखास क्वेश्चन असतो, तर ते तुम्ही करायलाच हवेत. असे टॉपिक आहेत ते इकॉनॉमिक्समध्ये. ह्याच्यासाठी हे 2 बुक्स. जिओग्राफीला तुम्ही 11वीचं एक जुनं स्टेट बोर्डचं बुक आहे, 11th स्टेट बोर्ड, ते वापरू शकता, ठीक आहे. प्लस सौदी सरांचं एक बुक आहे, भूगोल आणि कृषी नावाचं जे बुक आहे, जे मी मेन्सला पण वापरलं होतं. त्याच्यातून पण सिलेक्टेड टॉपिक्स करू शकता. प्लस मी याच्यासाठी विद्यानिकेतन अकॅडमीच्या कैलास सरांच्या ज्या नोट्स होत्या जिओग्राफीच्या, भूरूपांच्या वगैरे ज्या नोट्स आहेत किंवा क्लायमेटच्या ज्या नोट्स होत्या, त्या नोट्स इझी आहेत, समजतात पटकन. त्याच्यामधून तुमचे भूरूप वगैरे जे आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होतात, तर तुम्ही त्याही वापरू शकता. किंवा तुमच्याकडं कोणतं मटेरियल तुम्ही आजपर्यंत वाचलेलं आहे, फॉर एक्झाम्पल काही लोक JC लिऑंग UPSC करणारे मुलं असतात तर ती वापरतात, किंवा 11वीची जी NCERT आहे फंडामेंटल जिओग्राफीची तीही वापरतात. पण या स्टेजला मला असं वाटतं तुम्ही फंडामेंटल वाचायला जर घेतलं 11वीचं तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे, आणि इंग्लिशमधून वाचत असाल तर ते अजून डिफिकल्ट होतं. भूरूपांचा जो टॉपिक आहे तो खरं तर हातचे मार्क असतात त्याचे, पण एवढं त्याच्यातून क्लॅरिटी येत नाही आपल्याला. तर एक मराठी ट्रान्सलेशन जे असेल तर ते वाचा, किंवा बाकी कोणती. पण 11वीचं स्टेट बोर्ड जुनं ओल्ड जे आहे ना ते खूप मस्त आहे, कारण की त्याच्यामध्ये जगाचा भूगोल जो आहे तो तुम्हाला इथे दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला जिओग्राफी जर बघायचं झालं तर तुम्हाला इथे फक्त महाराष्ट्राचं जिओग्राफी करून चालत नाही आहे. तुम्हाला इथे महाराष्ट्र, त्याच्यानंतर भारत आणि वर्ल्ड यांचा फिजिकल जिओग्राफी जो आहे तो करावा लागतो. प्लस फंडामेंटल जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो, फंडामेंटलमध्ये मग तुमची भूरूप आली, लँडफॉर्म्स ज्याला म्हणतो आपण, किंवा क्लायमेट आहे, असे टॉपिकही तुम्हाला याच्यामध्ये करावे लागतात. सो बेटर वे की तुम्ही प्रत्येक टॉपिकचं ॲनालिसिस करून मग तुम्ही ॲक्च्युअल बुक घेताय. याच्यासाठी सुद्धा दीपस्तंभचं सुद्धा बुक आहे. दीपस्तंभचं महाराष्ट्र, वर्ल्ड आणि इंडियाचे 3 सेपरेट बुक आहे, त्याच्यामधूनही तुम्ही करू शकता. असं काही नाही आहे की हे बुक दिलेले आहेत तर हेच फक्त वापरलं पाहिजे. पण हां, हे बुक मात्र 11वीचं स्टेट बोर्ड जे आहे ते मस्ट आहे. आणि 10वीचं नवीन जे बुक आहे आत्ता नवीन सिलेबसनुसार जे आलेलं 10th स्टँडर्डचं, तेही तुम्ही इथं रेफर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा जे लँडफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला ॲडिशनल माहिती भेटेल. तर हे झालं तुमचं जिओग्राफी आणि पॉलिटी इकॉनॉमिक्स. आता झालं एन्व्हायरमेंटचा टॉपिक मी इथं मुद्दाम या जिओग्राफीबरोबरच दिलेलं आहे, कारण की थोडंसं सिमिलॅरिटी वाटते मला त्या 2 टॉपिकमध्ये, आणि इझी आहे करायला हे 2 टॉपिक एकत्र करत असाल तर. एन्व्हायरमेंटला तुषार घोरपडे सरांचं जे बुक आहे तेच वापरायचं आहे. त्या बुकमधून सुरुवातीचे टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंट किंवा इकॉलॉजी, इकोसिस्टीम ह्या ज्या कॉन्सेप्ट दिलेले आहेत त्या तुम्हाला सगळ्या त्याच्यामधून नीट कळतील. त्याच्यामध्ये स्किप काही करू शकता तुम्ही. तर जर टाईमचा खूप क्रंच असेल तर तुम्ही ज्या प्राण्यांच्या IUCN नुसार जी कॅटेगरी दिलेली आहे त्यातले थोडासा जो पार्ट आहे तो स्किप करू शकता. अदरवाईज मला असं वाटतं की ह्यातला सगळा बुकमधला डेटा महत्त्वाचा आहे, तो तुम्ही व्यवस्थित रीड करून लक्षात घ्यायला हवा. नंतर पार्ट आहे तो हिस्ट्रीचा. तर प्राचीन आणि मध्ययुगीन हा जो टॉपिक आहे हा फक्त आपल्याला प्रिलिम्स या टप्प्यावरतीच आहे, ठीक आहे. पुढे मेन्सच्या टप्प्यावरती किंवा तुम्हाला बाकी ज्या एक्झाम्स आहेत कंबाईन किंवा इकडे तुम्हाला हा टॉपिक एवढा महत्त्वाचा नाही आहे. त्यामुळे मुलांचं जनरली असं होतं की हा टॉपिक जो आहे तो स्किप करतात किंवा ऑप्शनला टाकणे हा जो प्रकार आहे तो या टॉपिकबद्दल दिसतो. पण आत्ता या प्रिलिम्सचं जे स्वरूप आहे, कारण की आपल्याला सगळ्यात जास्ती महत्त्वाचं जो हे आहे ते GSचे मार्क्स येणं आहे, आणि याच्यातलं कोणताही टॉपिक खरं तर स्किप करणं
हे आपल्याला इतकं जास्त परवडणारं नाही आहे, कारण की एक मार्क महत्त्वाचा आहे. 0.25 किंवा 0.125 एवढ्या मार्क्सनीसुद्धा प्रिलिम्स क्वालिफाय न झालेली मुलं मी बघितलेली आहेत. त्यामुळं जास्त तुम्ही ह्याला वेळ देऊ नका. एक 2-3 दिवसामध्ये तुम्ही कव्हर करू शकता, पण हे करायचंच नाही आणि ऑप्शनला टाकायचं अशा गोष्टी नको. तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यासाठी तुम्ही मटेरियल जे रेफर करू शकता ते आहे, पहिले तर 11वीचं महाराष्ट्र बोर्डचं जे बुक आहे, ठीक आहे, नवीन आलेलं न्यू आहे ते तुम्ही वापरू शकता याच्यासाठी. म्हणजे ते रेफर करावंच एकदा तरी तुम्ही ते वाचायला हवं. दुसरं म्हणजे तमिळनाडू स्टेट बोर्डचे बुक आहेत. याच्यामधूनही हा जो टॉपिक आहे तो चांगला कव्हर होतो. नेक्स्ट आहे ते म्हणजे लुसेंटचं GKचं जे बुक आहे, त्याच्यामध्ये एक मला वाटते 25 ते 30 पेजेस असतील. तेवढ्या पेजेसमध्ये फक्त त्या शॉर्ट नोट्स आहेत ज्या तुम्ही ऑलरेडी वाचलेल्या आहेत, म्हणजे तुम्हाला अगदी आयडिया आहे पूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास काय आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते वापरू शकता. या व्यतिरिक्त कोणतं अजून आपल्या विद्यानिकेतन अकॅडमीच्या ज्या क्लास नोट्स आहेत, ज्या मी घेतले होते लेक्चर्स प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे, त्याच्या PPTची PDF आहे एक, ती पण तुम्ही रेफर करू शकता. ॲडिशनल पॉईंट्स तुम्हाला त्याच्यामधून भेटतील. आता इतकं सगळं रेफर करायचं का नाही, तुम्ही आयदर हे रेफर करा, हे रेफर करा. ऑलरेडी ज्यांना माहिती आहे, आयडिया आहे की नेमका या टॉपिकवरती कशा पद्धतीचे क्वेश्चन फ्रेम होतात, आमचं करून झालेलं आहे, फक्त रिवाईज करायचं आहे, त्या केसमध्ये तुम्ही लुसेंट GKमधूनही ते कव्हर करू शकता. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे ते माझं असं म्हणणं राहील की तुम्ही एकदा एका दिवसामध्ये तुम्ही ते बुक वाचून रिकामी होऊ शकता. म्हणजे मला वाटतं एक दिवसही नाही लागणार. फक्त त्याच्यातले ज्या काही हडप्पा आणि मोहेंजोदडो जी आपली संस्कृती आहे त्याच्याबद्दल, थोडी ताम्रपाषाणयुगीन संस्कृत्या, त्याच्याबद्दल चांगली माहिती त्या टॉपिकमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही ते वाचायला हवं. याच्या व्यतिरिक्त कोणाकडं दुसरं कोणतं बुक असेल, जसं की मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासातले, जे तुम्ही आत्तापर्यंत वाचले असतील, तर माझं असं म्हणणं राहील तुम्ही तेही रेफर करू शकता. जर तुम्हाला त्याच्यातून असं दिसलं की हे बुक चांगलं आहे, स्टँडर्ड बुकमधूनच त्याच्यामधला कंटेंट जो आहे तो ॲड केलेला आहे, तर तुम्ही तेही रेफर करू शकता. हे झालं प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाबद्दल. नेक्स्ट टॉपिक जो आपला येतो तो म्हणजे मॉडर्नचा. तर मॉडर्नसाठी काय करायला हवं, ज्याला आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो, त्याच्यासाठी सध्या अवेलेबल असणाऱ्या बुक्सपैकी 2 त्याचे टॉपिक आपण करू शकतो. म्हणजे समाजसुधारक जो आहे त्यांचा इतिहास, तो थोडासा वास्ट आहे आणि त्याच्यामध्ये कंटेंट जो आहे इन्फॉर्मेशन बेस तो खूप आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठी तुम्ही गाठाळ सरांचं जे बुक आहे ते वापरू शकता समाजसुधारक या टॉपिकसाठी, किंवा महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो याच्यामधून चांगला कव्हर होतो. याच्या व्यतिरिक्त समाजसुधारकांसाठी तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असणारं स्पेशली समाजसुधारकांचं बुक जरी असेल तरी ते पण रेफर करत असाल किंवा केलं असेल तर तेही करू शकता. महाराष्ट्र बोर्डचं जे 11वीचं बुक आहे ती ओल्ड म्हणजे जुनं बुक आहे ते, त्या बुकमध्ये खूप छान डेटा दिलेले आहे. मग त्याच्यातून थेट प्रश्न आत्तापर्यंतच्या प्रिलिम्समध्ये किंवा मेन्समध्ये पण विचारलेले, त्यामुळं त्या बुकचा सुद्धा तुम्ही वापर नक्कीच करायला हवा. याच्या व्यतिरिक्त अजून मॉडर्नसाठी जे सध्या अवेलेबल आहे ते म्हणजे समाधान महाजन सरांचं बुक जे आहे, याच्यामधून सिलेक्टेड चॅप्टर्स. आता सिलेक्टेड चॅप्टर्स म्हणजे कोणते, तर मला असं वाटतं की आपण जी PDF मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितली, जी शेअर करणार आहे, जे की इंग्रज भारतामध्ये आले, त्यांनी कुठे कुठे वसाहती स्थापन केल्या ते असतील, युद्ध असतील, किंवा त्याच्यानंतर जे काही आदिवासी उठाव झाले होते, शेतकऱ्यांचे उठाव असतील, अशा ज्या सगळे टॉपिक आहेत त्याच्यासाठी सिलेक्टेड टॉपिक जे आहे, म्हणजे समाधान महाजन सरांच्या बुकमधून कोणता टॉपिक म्हणजे तुम्ही करायला नाही हवा, तर जो पोस्ट इंडिपेंडन्सचा भाग आहे, म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत ज्याला म्हणतो आपण, तर तो याच्यातून करायचा नाही आहे प्रिलिम्ससाठी. अदरवाईज बाकी सगळं बुक तुम्ही वाचायला काही हरकत नाही. त्याच्यामधून जे न्यूजपेपर दिलेले आहेत, न्यूजपेपरचे चार्ट्स आहेत, ते सुद्धा चांगलं आहे. अजून याच्या व्यतिरिक्त विद्यानिकेतन अकॅडमीच्या ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा तुम्ही रेफर करू शकता. चांगल्या नोट्स आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या स्टँडर्ड सोर्सेसमधून ॲडिशन केलेली आहे. तो सुद्धा एक स्टँडर्ड सोर्स होऊन जातो तुम्हाला रेफर करायचा असेल तर, याही तुम्हाला अवेलेबल आहेत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आता जर तुम्ही हिस्ट्री जेव्हा आपण बघतो, आपण जे महत्त्वाचे 4 विषय बघितले त्याच्यामध्ये होता पॉलिटी,
जॉग्रॉफी आणि इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर हिस्ट्री. आता हा जो आहे, हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला फक्त प्रिलिम्सला नाही आहेत, तर ह्याचा वापर तुम्हाला मेन्ससाठी पण होणार आहे. त्यामुळं याच्यातले कोणतेही 3, बरेच मुलं हिस्ट्री थोडासा ऑप्शनला टाकतात किंवा त्याचा इनपुट आउटपुट रेशो इतका नाही आहे. त्यामुळे हा जर टॉपिक सोडला, म्हणजे हा विषय सोडला, तर हे जे 3 विषय आहेत ते तुमचे खूप चांगले कव्हर व्हायला हवेत. खूप चांगले म्हणजे याच्यापैकी जर 15-15 क्वेश्चन येत असतील तर पॉलिटीचे हार्डली एखादा दुसरा क्वेश्चन चुकायला हवा किंवा म्हणजे चुकतोय असं सिच्युएशन हवी. जिओग्राफी पण त्याच लाईनवरती, इकॉनॉमिक्सचं पण त्याच लाईनवरती. त्याच्यामध्ये थोडीशी सूट एवढी की 2 ते 3, अदरवाईज बाकी सगळीकडे 1-2 प्रश्न तुमचे चुकायला हवेत. इतका म्हणजे तेही चुकायला नाही पाहिजेत, पण थोडीशी रूम तिथं तुम्हाला भेटू शकते खूपच डिफिकल्ट क्वेश्चन असतील तर. अदरवाईज पॉलिटीमध्ये तर 15पैकी 15 क्वेश्चन बरोबर आलेले आहेत असे झालेले, म्हणजे होतं असं जनरली. त्यामुळे हे जे टॉपिक आहेत हेच तुमचे हायेस्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा म्हणजे हे नाही आहे की कोणतं, कारण की काय होतं जेव्हा आपण सायन्स हा घेतो विषय, सायन्सबद्दल आपण बोलणारच आहे, ह्याची स्ट्रॅटेजी नेमकी कशी हवी त्याच्याबद्दल, तर ह्याचे क्वेश्चन जे आहे ते बऱ्यापैकी डिफिकल्ट होऊन जातात. याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त करावं लागतं आणि तेवढं तुम्हाला आउटपुट भेटेल अशी हा विषय नाही आहे. पण या 3 विषयाबद्दल मात्र अशी केस नाही आहे. मला हे खूप चांगले करायचे आहेत. याचे जे काही तुम्हाला टॉपिकची लिस्ट टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केलेली आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं करणं, त्याच्या आजूबाजूचे जे काही टॉपिक आहे तेही करणं, आणि जेणेकरून तुम्हाला इथलेच तुमचे जवळपास मॅक्सिमम जो पेपर आहे यातले जर तुमचे प्रश्न चुकत असतील तर मात्र तुम्हाला प्रिलिम्समध्ये जास्ती स्कोअर करण्यावरती एक लिमिटेशन येतात. पण तुम्ही कोणतेही ठरवा, आणि हिस्ट्री पण त्याच्यामध्ये घ्या. असं नाही आहे की म्हणजे हिस्ट्री बिलकुलच तुम्ही करत नाही किंवा प्राचीन मध्ययुगीन ऑप्शन टाकले असं तर बिलकुलच नाही करायचं. सगळ्या टॉपिकबद्दल, सगळ्या जे काही आतापर्यंत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रत्येक टॉपिकबद्दल आपल्याला थोडीफार माहिती हवीच. कारण की असं जनरली मुलांचं मी बघितलेलं आहे की पॉलिटीवरती समजा आता राष्ट्रपती घेतला किंवा गव्हर्नर, हे जे टॉपिक आहेत ह्याच्यावरती आतापर्यंत 2 प्रश्न विचारले आहेत, किंवा जर आता सेंटर स्टेट रिलेशन ह्याच्यावरती विचारलेले नाही आहेत, मग आपण तो करायचंच नाही. तर असं जेव्हा तुम्ही करता सिलेक्टिव्ह स्टडी तर मार्क हे तसेच येतात. मग त्यामुळं जेवढा जास्त तुम्ही एक्सटेन्सिव्ह कराल, कारण की हा सगळा जो टॉपिक आहे, हे सगळे विषय जे आहेत ते तुम्हाला पुढे मेन्ससाठी पुन्हा अभ्यासायचे आहेत. त्यामुळं बेटर राहील की तुम्ही सुरुवातीपासून जेव्हा करताय, आणि आता जरा कमी वेळ आहे तर कमी वेळामध्ये पण मी जे प्लॅन दिले आहे तुमचा 50, 10 आणि 5 या ह्याच्यामध्ये हे व्यवस्थित कव्हर होऊ शकतं. कारण की तुम्ही सगळेच असं नाही आहे की ह्याच्यातला प्रत्येक टॉपिक तुम्हाला न्यू आहे. काहीच टॉपिक असतील जे नवीन असतील, अदरवाईज बाकी सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एकंदरीत आढावा माहिती आहे काय आहे ते. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तर कोणतं बुक हिस्ट्रीसाठी वापरायची गरज नाही आहे, ह्याच्यामधून कव्हर होईल. प्लस जे तुमचे PYQ आहेत, जेव्हा तुम्ही आयोगाची जुनी प्रश्नपत्रिका बघता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हिस्ट्रीमध्ये कोणत्या लेवलचे प्रश्न आलेले आहेत, जसं की त्यांची डेप्थ किती आहे, ते तुम्हाला जेव्हा तुम्ही PYQ ॲनालिसिस करता. सुरुवातीला तर ॲनालिसिसमध्ये एवढं राहतं की कोणत्या टॉपिकला समाजसुधारकांवरती किती प्रश्न विचारलेत, न्यूजपेपरवरती किती क्वेश्चन विचारलेले आहेत इथपर्यंत. पण जेव्हा तुम्ही अजून डिटेलमध्ये ॲनालिसिस करता तेव्हा लक्षात येतं की काय प्रश्न विचारलेत, म्हणजे समाजसुधारकांवरती विचारत आहेत तर ते नेमके त्या समाजसुधारकांचं जन्म म्हणजे बर्थ इयर ज्याला म्हणतो, त्याच्यावरती विचारलं आहे, त्यांच्या कार्याबद्दल विचारलंय. जर ते कुठल्या शाळेत कॉलेजमध्ये वगैरे जर प्रोफेसर म्हणून काम करत होते तर त्यांचा विषय कोणता इथपर्यंत विचारलेला आहे. तर ही जी डेप्थ आहे ती तुम्हाला जेव्हा तुम्ही PYQ वारंवार बघता तेव्हा लक्षात येतं की तुमच्या ज्या बुक्स आहेत त्या बुकमधला डेटा नेमका कोणता महत्त्वाचा आहे, कोणता तुम्हाला अवॉइड करायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा जो आपला विषय आहे तो म्हणजे सायन्स, जनरल सायन्स ज्याला आपण म्हणतो. सायन्सला बऱ्याच मुलांचं जे नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांचं थोडंसं असं म्हणणं राहतं की आम्हाला थोडा विषय अवघड जातो. पण आयोगाचे आत्तापर्यंतचे प्रश्न आता ह्याच्यामध्ये सायन्समध्ये पण 3 टॉपिक आपण बघतो. एक आहे बायोलॉजीचा, सेकंड आहे फिजिक्स आणि थर्ड आहे केमिस्ट्री. ठीक आहे. नॉन सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना हा अवघड वाटण्याचं कारण असं होतं की 11वी-12वीच्या नंतर म्हणजे आपण 10वीपर्यंत सायन्स अभ्यासलेलं आहे पण त्याच्या पुढे आपण सायन्सवर टच नाही आहे आपला, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी थोड्याशा अवघड वाटतात. पण असं काही नाही आहे की जे सायन्स बॅकग्राऊंडची मुलं आहेत त्यांनाही यातले सगळे क्वेश्चन येतात किंवा त्यांना खूप इझी जातं असं नाही आहे. अभ्यास तर तुम्हाला सगळाच करावा लागतो. तर याच्यासाठी तुम्ही जे काही मटेरियल आहे ते कोणतं वापरू शकता. पहिले तर तुम्ही 8वी, 9वी, 10वी, 8वी ते 10वीचे आयदर महाराष्ट्र बोर्डाची वापरा किंवा NCERT. दोन्ही बुक्स मी बघितलेले आहेत. मला त्याच्यामध्ये असा फार काही वेगळा डेटा नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही यातलं कोणतंही वापरू शकता. बेटर राहील NCERT वापरत असाल तर
किंवा ज्यांनी कोणी महाराष्ट्र बोर्डाचे वापरले असतील तर त्यांनी तेच कंटिन्यू करा, असं काही नाही आहे. ठीक आहे, दोन्हीकडे सेम डेट आहे. या 2 बुकमधून तुमचा बेसिक ज्याला आपण सायन्स म्हणतो की एक फाउंडेशनल, तो सगळा कव्हर होऊन जातो. तुम्हाला ज्या काही फिजिक्सच्या अवघड कन्सेप्ट आहेत, न्यूटनचे लॉ असतील किंवा काय, तर ह्या सगळ्या गोष्टी ना खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. 8वीच्या बुकमधून जर तुम्हाला फिजिक्स कळत नसेल तर तुम्ही थोडंसं अजून 6वी 7वी, पण माझं असं म्हणणं राहील की तुम्ही त्या कन्सेप्ट समजून घ्या, कारण की आयोगाचे सायन्सच्या टॉपिकवरचे क्वेश्चन बघितले तर ते खूप डिटेलिंगमध्ये विचारलेले आहेत. म्हणजे अगदी ज्या लोकांचं PhD जरी झालं असेल त्या विषयामध्ये किंवा काय, तरीही ते क्वेश्चन बऱ्यापैकी डिफिकल्ट असतात. त्यामुळे आता आपण कितपत करायचं, तर जेवढं बेसिक आपल्याला अंडरस्टँडिंग येईल, त्याची कन्सेप्ट क्लिअर होईल इथपर्यंत आपण ते करायला हवं. त्यामुळे हे या बुकमधून तुमचा बऱ्यापैकी फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा पार्ट कव्हर होईल. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त किंवा ह्याला सप्लिमेंट म्हणून तुम्ही अजून एक बुक वापरू शकता, ते म्हणजे लुसेंटचं जनरल सायन्सचं जे बुक आहे. याच्यामधून फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा बराचसा पार्ट कव्हर होतो की जो त्याच्यातले काही प्रश्न थेट तुम्हाला विचारलेले, त्याच्यामध्ये हे चार्ट्स वगैरे दिलेले आहेत, त्याच्यामुळे ते इझी होऊन जातं, तर तेही तुम्ही वापरू शकता. हे झालं फिजिक्स आणि केमिस्ट्री बाबतीत. बायोलॉजीसाठी मी म्हणजे सांगेल की भस्के सरांचं जे सायन्सचं बुक आहे जनरल सायन्सचं, त्याच्यामधून तुम्ही बायोलॉजी कव्हर करा. त्याच्यामध्ये सरांनी चांगल्या पद्धतीनं एक पिक्चोरियल फॉर्ममध्ये सगळ्यात दिलेलं आहे इन्फॉर्मेशन, त्यामुळे ते इझी आहे, लक्षातही राहतं. त्याच्या व्यतिरिक्त बायोलॉजीचे क्वेश्चन खूप डिटेलमध्ये जरी येत असतील तरी त्याचं मटेरियल जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 11वी 12वी यांसाठी रेफर करू शकता. पण माझं म्हणणं राहील की तुम्ही 8वी 9वी 10वीच्या ह्याच्यामधून बरंचसं कव्हर होतं, प्लस भस्के सरांच्या बुकमधून ते कव्हर होतं. अजून जास्ती कंटेंट याच्यामध्ये वाढवायला जाऊ नका. तुम्हाला जास्ती वेळ असेलच तर तुम्ही केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे 11वीचं जे NCERT आहे त्या बुकमधून थोडासा कंटेंट जिथपर्यंत आयोगाने विचारलेलं आहे, म्हणजे आयोगाने जवळपास ते कोव्हॅलंट बॉन्ड, त्याचे प्रकार जे आहेत, याच्यातले प्रश्नांचे म्हणजे मी जेव्हा ॲनालिसिस केलं त्यावेळी लक्षात आलं की बऱ्यापैकी या बुकमधून हे क्वेश्चन विचारले होते. पण आता तुम्हाला वेळ कमी आहे, त्यामुळे तुमचा टार्गेट पहिले हे राहिलं पाहिजे की जे मेजर ज्या बुकमधून क्वेश्चन येणार आहेत ते पहिले तुम्ही कव्हर करायला हवं. आणि जर तुमच्याकडे वेळ तरीही राहत असेल तर मग तुम्ही या गोष्टींकडे जायला हवं. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त नाही. आणि तेही तुम्ही जे आपण 50, 10 आणि 5 अशा पद्धतीचं डिवाईड करून दिलं, त्यातल्या एवढ्याच दिवसांमध्ये तुम्हाला जी काही नवीन बुक वाचायचे आहेत, जे काही नवीन मटेरियल ॲड करायचं आहे ते करू शकता. राहिलेलं या 25 दिवसांमध्ये कोणतंही नवीन मटेरियलला हात लावायचं नाही. तुम्ही जे काही कराल ते फक्त आणि फक्त ऑलरेडी ह्या 50 दिवसांमध्ये जे केलेलं असेल तेच तुमचं इकडं पुन्हा रिव्हिजन चालली असेल तरच तुम्हाला ते रिझल्ट भेटणार आहेत. अदरवाईज प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन काहीतरी घेऊन येता आणि ते वाचताय, अशाने रिझल्ट येणार नाहीत. मी नेहमी म्हणते की ही जी एक्झाम आहे खूप डिफिकल्ट आहे का, कारण की मला असं वाटतं की सायन्स वगैरे जी मुलं करतात किंवा इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्यातला जे विषय असतात ते खूप डिफिकल्ट असतात. खरं तर आपण हा जो अभ्यास करतोय हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हा खूप अवघड नाही आहे, पण तरी पण आपला इतका वेळ का लागतो किंवा ते अवघड का होऊन जातं, तर त्याचं रिझन हे आहे की ते खूप वास्ट आहे. त्याचं वास्टनेस एवढं आहे की त्यामुळे खूप कमी वेळामध्ये आपल्याला एवढा सगळा डेटा जेव्हा लक्षात ठेवायचा आपण ट्राय करतो त्यावेळेला त्याच्यावरती आपल्या ब्रेनवरती लिमिटेशन येतात. त्यामुळे त्याच्यात टेक्निक्स वापरून की खूप कमी वेळामध्ये जेव्हा तुम्ही अभ्यास करताय, तुमचा टाइम स्पॅन कमी आहे, त्यावेळेला वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून तुम्ही त्या अभ्यासाला एक कन्साईज रूप दिलं पाहिजे आणि त्याचा मॅक्सिमम स्मार्ट स्टडी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने केला पाहिजे. अदरवाईज प्रत्येकच वेळी नवीन बुक कोण मार्केटमध्ये आल्यानंतर घेत आहे तुम्ही आणि त्याच्यातूनच वाचायला लागतंय, अशाने तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही आहेत. त्यामुळे हा जो पूर्ण स्पर्धा परीक्षांचा जो काही तुमचा प्रवास आहे तो खूप डिफिकल्ट का होऊन जातो हे लक्षात घ्या, कारण की आपल्याला खूप कमी वेळामध्ये किंवा खूप डेटा आहे जो आपल्याला कमी वेळामध्ये लक्षात ठेवायचा आहे. अदरवाईज ह्याच्यामध्ये खूप असं रॉकेट सायन्स आहे, खूप अवघड कन्सेप्ट्स आहेत, असा कोणताही पार्ट नाही. ठीक आहे, तर हे झालं बायोलॉजीबद्दल. केमिस्ट्रीसाठी तुम्ही हे बुक वापरू शकता. अजून एक पार्ट राहतो याच्यामध्ये, ते म्हणजे न्यूमेरिकल्स ज्याला म्हणतो आपण सायन्समध्ये. न्यूमेरिकल्समध्ये काय होतं की फिजिक्सचे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न येतात, जसं की लाईट आहे किंवा इलेक्ट्रिसिटी आहे, साऊंड आहे. ठीक आहे, मग या टॉपिक आणि ह्याच्या व्यतिरिक्तही अजून काही असतील तर
असे जे प्रश्न आहेत ते तुमच्या NCERTच्या बुकमध्ये ते बरेचसे कव्हर होऊन जातात. प्रत्येक चॅप्टरच्या मागे त्यांनी ते न्यूमेरिकल्स दिलेले आहेत, ते तुम्ही या बुकमधूनच कव्हर करा. आणि काही जे आयोगाचे आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत आतापर्यंतच्या एक्झाममध्ये या टॉपिकवरती विचारले, ते पण तुम्ही कव्हर करायला हवेत. आणि त्याची एक वेगळी एका सिंगल पेजवरती तुम्ही त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते पण सेपरेट करून घ्या जेव्हा तुम्ही ह्या 10 दिवसांमध्ये अभ्यास करताय त्याच वेळेला, जेणेकरून तुम्ही जेव्हा पुन्हा इथं रिव्हिजन करणार आहे त्यावेळेला पुन्हा तुम्ही सगळे 8वी 9वी 10वीचे बुक्स घेऊन बसलाय असं नाही होणार. ठीक आहे, तर याच्यासाठी जे फॉर्म्युले वगैरे आहे ते सेपरेट तुम्ही त्याच वेळेला करून घ्या. केमिस्ट्रीचे पण जे न्यूमेरिकल्स म्हणजे आपण प्रॉब्लेम्स म्हणतो ते येतात, ते सुद्धा या बुक्समधूनच कव्हर करा, कारण की त्याच्यामधून ती कन्सेप्ट खूप चांगली क्लिअर होते. आणि जो काही आपल्याला एक्झाम हॉलमध्ये प्रश्न विचारला असतो, कधी कधी ॲज इट इज नाही विचारतो, थोडासा फिरवून विचारलेला असतो, त्यावेळेला जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्हाला ते समजणार आहे. आणि सायन्सच्या बाबतीमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये तरी खास करून जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्हाला ते प्रश्न टॅकल होणार आहेत. लास्ट 2022ची जी प्रिलिम्स झाली होती, मला वाटते 23 ऑगस्टला जी प्रिलिम्स झाली, 23 ऑगस्ट 2022 या दिवशी, त्या एक्झाममध्ये सायन्सवरती एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की त्यांनी ट्रिटियमचा ऑटॉमिक नंबर विचारले, ट्रिटियम. ठीक आहे, आणि ऑप्शन असे होते, पहिला नंबर होता ऑप्शनचा 3, दुसरा होता 4, थर्ड आहे 2 आणि फोर्थ आहे 1. ठीक आहे, तर ट्रिटियम म्हटल्यानंतर आपल्याला इमिजिएट असं वाटतं की 3 आहे आणि याचा ऑटॉमिक नंबर 3 असू शकतो. पण थोडंसं जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये स्टेबल असाल, शांत असाल आणि शांतपणे तुम्ही जेव्हा क्वेश्चन वाचता तेव्हा लक्षात येतं की ट्रिटियम म्हणजे हायड्रोजनचा आयसोटोप आहे. ठीक आहे, आणि हायड्रोजनचा आयसोटोप असल्यामुळं हायड्रोजनचा जो ऑटोमिक नंबर आहे, आता पहिले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑटोमिक नंबर नेमका काय, की ऑटोमिक नंबर म्हणजे एखाद्या ॲटममध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या जी असते ते म्हणजे ऑटोमिक नंबर असतो तो. तर हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे हायड्रोजनचा ऑटोमिक नंबर हा 1 येतो. आणि आयसोटोप ही अशी कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये काय असतं, प्रोटॉनची संख्या किंवा जसा ऑटोमिक नंबर सेम असतो पण त्याच्यामध्ये वेगळे जे इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन ह्याचे नंबर जो आहे तो बदलतात. तर याच्यामध्ये तुम्हाला ही जी गोष्ट आहे ती कन्सेप्ट जेव्हा क्लिअर असते तेव्हाच तुम्हाला ते सांगता येतं की याचं उत्तर जे आहे ते हे नसून हे आहे. आणि त्यांनी कशा पद्धतीनं ऑप्शन फ्रेम केले तेही तुम्ही बघू शकता. तर इथं 3 दिलेले ते, म्हणजे एकदम ज्याला आपण म्हणतो ट्रिकी म्हणण्यापेक्षा की तुम्ही चुकावं याच्यासाठी त्यांनी पहिलं ऑप्शन 3 दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही घाईमध्ये ह्याचं उत्तर हे 3 मार्क करा म्हणून. तर हे जे अशा पद्धतीचं ॲनालिसिस आहे किंवा ह्याच्या कन्सेप्ट क्लॅरिटी ज्याला आपण म्हणतो ती तुम्ही खूप शांतपणे जेव्हा एखादा विषय वाचता तेव्हाच ती येते तुमच्याकडं. अदरवाईज तुम्हाला या एक्झाममध्ये खूप म्हणजे जी मुलं म्हणतात की आमचं 1 मार्कांनी प्रिलिम्स राहिले किंवा 2 मार्कांनी किंवा पॉईंट मार्कांनी, त्यांच्या अभ्यासामध्ये आणि जे पास होतात त्यांच्या अभ्यासामध्ये खूप जास्ती फरक आहे असं नाही आहे. पण या एक्झाम हॉलमधल्या चुका ज्या आहेत त्या जो कोणी कमी करतो तोच फायनली ती प्रिलिम्स क्वालिफाय होणार आहे. त्यामुळं अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही या राहिलेल्या 50 दिवसांमध्ये तुमच्या ॲनालाइज करून तुमच्या मागचे जर तुम्ही प्रिलिम्सचे क्वेश्चन पेपर काढले तर नेमकं आपले काय चुका झाल्या, कोणत्या पद्धतीचे प्रश्न आपले चुकलेले आहेत, इन्फॉर्मेशन बेसवाले प्रश्न चुकलेले आहेत आपले की लॉजिकवाले चुकलेले आहेत का, आपण नेमकं खूप जास्ती अटेम्प्ट केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड राहतं. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून आपला जो टॉपिक राहतोय प्रिलिम्स अँगलनी तो म्हणजे करंट अफेअर्सचा. तर करंट अफेअर्ससाठी मार्केटमध्ये जे काही बुक्स अवेलेबल आहेत ते तरी काही परिक्रमा जी आहे पर मंथ जी येते किंवा 6 महिन्याची पण असते ती तुम्ही वापरू शकता प्रत्येक महिन्याला, किंवा एखादा इयरबुक जे कोणते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, सिम्प्लिफाईड्स आहे, अभिनवचं आहे, त्याच्यातलं कोणतेही तुम्ही वापरा. पण नेमकं कोणत्या इयरपासून ते करायचं, किंवा असं आहे की एक्झामच्या अगोदरच्या 1 इयरपासून तुम्ही ते केलं पाहिजे. म्हणजे आता तुमच्यासाठी कोणता आहे तो टाईम पिरियड, तर 1 जानेवारी 2023 पासून तुमची एक्झाम आहे 28 एप्रिल 2024 तर मला असं वाटतं की तुम्ही 31 मार्च 2024 जे करंट अफेअर्स आहे ते करायला हवं एवढ्या पिरियडमधलं. कारण की आयोगाचं कधी कधी असं झालेलं आहे की त्यांनी ह्याच्या आधीचे पण विचारलेले आहेत, म्हणजे 2022 असं झालेलं आहे की थोडेसे 20चे किंवा 18चे पण विचारलेत. पण तसे 1-2 क्वेश्चन असतात. आपल्याला जो टॉपिक आपण करतोय करंट अफेअर्स तो हे 1 इयरचा करणं अपेक्षित आहे आणि तितकंच तुम्ही करायला हवं. आणि या 2 बुकमधून ते आरामात कव्हर होतं.
असं करू शकता तुम्ही जर ग्रुपमध्ये स्टडी करत असाल, तुमचा अजून एखादा मित्र असेल तर त्यांनी एक परिक्रमा घेतली, तुम्ही एखादं सिम्प्लिफाईडचं किंवा अभिनवचं घेतले, अशा पद्धतीनं करू शकता. याच्या व्यतिरिक्त खूप जास्त सोर्सेस तुम्ही वाढवायला नाही जायला पाहिजे. आणि फोकस तुमचा या करंट अफेअर्स करताना कशावरती राहायला हवा, तर जे काही पुरस्कार दिले जातात त्याच्यावरती नेहमी क्वेश्चन असतात, किंवा पर्सन इन न्यूज ज्याला आपण म्हणतो, चर्चेमधील व्यक्ती जे असतात त्यांचं कोणाचं निधन झालं असेल किंवा कोणाला पुरस्कार भेटला असेल तर त्या व्यक्तींच्या सगळ्या कार्याबद्दल, त्यांचा जन्म कधी, त्यांनी कोणतं कार्य हातामध्ये घेतलं, कशाबद्दल त्यांना पुरस्कार भेटलेला आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मग अशा पद्धतीनं तुमचं जे आहे अभ्यास करंट अफेअर्सचा तो तुम्ही डेली करायला हवा. म्हणजे डेली तुम्ही 1 तास तुम्ही करंट अफेअर्सला द्या. इथून पुढे तुमचं 50 दिवसांमध्ये हे जे काही मटेरियल आहे करंट अफेअर्सचं ते कव्हर होईल. ॲटलीस्ट 1 इयरचं तरी कव्हर होईल. राहिलेल्या 1-2 महिन्याचं तुम्ही नंतरच्या दिवसांमध्येही करू शकता. आणि करंट अफेअर्स हा पार्ट असा आहे की त्याच्यामध्ये कोणती कन्सेप्ट नाही आहे. म्हणजे जसं की आता पॉलिटी आहे, जॉग्रफीच्या काही कन्सेप्ट आहेत तर तुम्ही विसरणार नाहीत कधी. पण करंट अफेअर्समध्ये प्युअरली सगळी इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे ते जास्त तुम्हाला पाठच करायचं आहे. त्यामुळे ते शॉर्ट पिरियडमध्ये जितकं लक्षात राहील तितकं ते बेटर आहे. म्हणजे तुम्ही आत्ता वरती फक्त ओळख करून घ्या त्या सगळ्या नावांसोबत, कोणत्या व्यक्ती आहेत त्या, कोणाला कोणता पुरस्कार भेटला याच्यासोबत. पुन्हा तुम्हाला एक्झामच्या 1 आठवडा आधी पुन्हा तुम्हाला करंट अफेअर्स स्कॅन करायला लागणारच आहे. ठीक आहे. मग त्या गोष्टी अशा आहेत. मग हे झालं अभ्यासातलं तुम्ही तो ज्याला आपण म्हणतो प्लॅन करायचं आहे. म्हणजे काही टॉपिक जे असे आहेत की जे तुम्ही शॉर्ट पिरियडमध्ये कितीही केलं तरी ते विसरणारच आहे. म्हणजे ते करंट अफेअर्स तुम्ही आज जरी सगळं, असं कोण म्हणते की नाही मी 8 दिवस करंट अफेअर्सला देते आणि सगळं करंट अफेअर्स आताच करून घेते, तर असं नाही होणार आहे. म्हणजे जरी तुम्ही केलं तरी पण तुम्हाला ते विसरणार आहे. कारण तो पूर्ण इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये पाठांतर आहे सगळं. आणि तुम्ही ते जेवढं जास्ती शॉर्ट पिरियडमध्ये ते हे कराल तेव्हा तुमचं म्हणजे वाचाल तेव्हाच ते लक्षात राहणार आहे. त्यामुळे बेटर राहील की तुम्ही आत्ता एक शांतपणे सगळं ओव्हरव्ह्यू घेते, कोणते पुरस्कार आहेत, त्या नावांशी पण फॅमिलियर होते. कारण की बरेच पुरस्कार असतात, बऱ्याच क्रीडा स्पर्धा अशा झालेल्या असतात ज्या आपल्याला माहिती नसतात किंवा काय, तर त्यांच्याशी फॅमिलियर होणं, ओळख होणं त्यांची तिथपर्यंत ठीक आहे. नंतर तुम्हाला ते पुन्हा एकदा रीड करायला लागणारच आहे. तर हा सगळा आतापर्यंत आपण जे विषय बघितले त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय केलं पाहिजे किंवा चुका काय होतात मुलांच्या जनरली, ते फक्त आपण थोडक्यात बघूयात. होतं असं की अभ्यासामध्ये पहिले तर तुमची कन्सिस्टन्सी नसते. म्हणजे तुम्ही आज अभ्यास करताय, आज किंवा एखादा आठवडा खूप डेली 10-12 तास बसून तुम्ही अभ्यास केला आणि तो जो मोमेंटम आहे तो नेक्स्ट वीकमध्ये तुमचा कॅरी होत नाही, तर हे कन्सिस्टन्सी नसल्यामुळं खूप जास्त प्रॉब्लेम होतात. तर बेटर हे राहील की तुम्ही डेली तुमचा जो काही तुम्ही म्हणजे जॉब करून करत असाल किंवा फुल टाईम करत असाल, तर जॉब करून करणाऱ्यांसाठी थोडंसं लिमिटेशन्स येतात. म्हणजे फुल टाईम करतात आणि तर ॲव्हरेज तुमचा 9 ते 10 तास एवढा अभ्यास होतोच. म्हणजे किंवा व्हायलाही पाहिजे एक्झामच्या 2 महिने अगोदर. तर याच्यामध्ये काही खंड नाही पडायला पाहिजे. म्हणजे तुमचा आठवड्यातला एकच दिवस, मी असं म्हणेल की संडेला जर तुम्ही ऑफ घेताय तर संडेला पण हाफ डे ऑफ घ्या. म्हणजे असं पण नका करू की संडे पण तुम्ही अभ्यास करताय. म्हणजे आता आपण 10-10 दिवस म्हटलेले आहेत, त्या 10 दिवसांमध्ये खरं तर असं आहे की सगळ्याच दिवसांमध्ये तुम्हाला तेवढ्या कन्सिस्टन्सीने, तेवढ्या इफिशियन्सीने अभ्यास नाही होणार आहे. तर मग बेटर हे राहील की इफिशियन्सी जास्तीत जास्त कशी मेंटेन राहील हे तुम्ही बघणं जास्त गरजेचं आहे. होतं असं की तुम्ही स्वतःवरती खूपच जास्ती स्वतःकडून अवाजवी अपेक्षा करताय. 12-12 तास, 13-13 तास तुम्ही कंटिन्यू जरी अभ्यास केला तरी ब्रेन त्याच्यामध्ये काय होऊन जातं, असं एक थकून जातं. आणि तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे तो तुमचा एक्झाममध्ये जो रिप्रोड्यूस व्हायला हवा तो होत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त तुमच्या ब्रेनला जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही घेताय ती डायजेस्ट करण्यासाठी, ती व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी वेळही द्या. थोडंसं ब्रेकही घेत जा अभ्यासामधून. आणि संडेचा मी असं म्हणेल की तुम्ही दुपारनंतर 4-5 नंतर थोडासा ब्रेक घेतलेलं. ब्रेक म्हणजे काय, ब्रेक म्हणजे अगदी तुम्ही कुठेतरी मूवीला गेलाय किंवा फिरताय असं न करता तुम्ही ऑलरेडी ज्या गोष्टी आहेत वाचलेल्या आहेत त्या रिवाईज करताय किंवा हलक्या फुलक्या गोष्टीच्या तुम्हाला माहिती आहेत, मॅप आहेत जॉग्रफीचे वगैरे, ते स्कॅन करताय, ते बघताय, त्या रिव्हर कुठे आहेत, कधी तिचा कुठे उगम होतो तिचा, किंवा जगाचे जे मॅप आहे, जगाचा ॲटलास घेतलेला आहे त्याच्यामधून करताय. तर अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल तर ते जास्त बेटर राहील ना की म्हणजे खूपच जास्ती प्रमाणामध्ये तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत असाल तर ते त्याचा तेवढा फायदा होणार नाही. ठीक आहे. आणि चुकांचं मी म्हटलं तर मुलांचं असं होतं की PYQ ॲनालिसिस जे आहे ते होत नाही मुलांचं. PYQ ॲनालिसिस नेमकं कसं करायचं याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवणार आहे मी, तो लवकरच येईल. पण सध्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण थोडी आयडिया दिली की नेमकं तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. तर PYQ ॲनालिसिस होत नाही, कन्सिस्टन्सी नसते
एक्झामची डिमांड समजून घेतलेली नसते. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे रिव्हिजन. खरं तर मी रिव्हिजन हा शब्द नाही वापरणार, त्याला रिकॉलिंग हा शब्द वापरेल मी. तुम्ही रिकॉलिंगला कमी पडता. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की ही एक्झाम जी आहे ती बऱ्यापैकी आपल्याला कंटेंट ज्याला आपण म्हणतो किंवा इन्फॉर्मेशन जी आहे ती लक्षात ठेवण्याची. तर तुम्ही जितकं जास्ती पद्धतीनं त्याला रिकॉल करण्याचं ट्राय कराल. रिव्हिजन हा शब्द मी जाणून बुजून इथं वापरलेला नाही आहे. रिव्हिजन केल्यानंतर होतं असतं की तुमच्या ज्या काही नोट्स आहेत त्या फक्त तुम्ही वाचता, म्हणजे पुन्हा स्कॅन थ्रू करता. जस्ट तुम्ही ते नोटबुक काढलेली आहे आणि जस्ट तुम्ही बघताय. असं न करता ती नोटबुक साईडला ठेवून, ठीक आहे आता मला जर मी राष्ट्रपती हा चॅप्टर केलेला आहे तर याच्यामधला नेमका राष्ट्रपतींचे जे कलम आहे ती कुठून कुठंपर्यंत आहेत, राष्ट्रपतींची निवडणूक होती ती कशा पद्धतीने होते हे स्वतः आधी आठवण्याचा प्रयत्न करणं. इम्पिचमेंट केली जाते तर ती कशा पद्धतीने केली जाते हे सगळं जेव्हा तुम्ही डोकं शांत ठेवून आठवण्याचं ट्राय करता आणि त्यातला काही कंटेंट जो आहे तो तुम्हाला आठवत नाही, तेव्हा मग तुम्ही तुमचं जे काही मटेरियल आहे, कोणतं बुक तुम्ही वापरलं असेल त्याच्यासाठी ते तुम्ही म्हणजे पुन्हा बघणं ते अपेक्षित आहे. याला म्हणतात रिकॉलिंग. म्हणजे ना की तुम्ही प्रत्येक वेळेला सारखं बुकच घेऊन बसलेला आहात आणि सारखं बुकमधून वाचते. तशा पद्धतीनं तुमचा अभ्यास केल्याचं तुम्हाला फील येईल फक्त, पण तो तितका इफिशियन्सीने किंवा इफेक्टिव्ह होणार नाही. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या चुका होतात तर म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे जॉईन न करणं. टेस्ट सिरीज वगैरे जॉईन ह्याच्यासाठी करायची असते. समजा तुम्ही पुण्यामध्येच आहात आणि तुम्हाला तेवढा म्हणजे स्कोप आहे की तुम्ही टेस्ट सिरीज फिजिकली एखाद्या क्लासरूममध्ये जाऊन बसून सोडवू शकता, तर ते जास्त बेटर राहील. कारण की ज्या काही चुका होतात एक्झाम हॉलमध्ये ते प्रेशर हँडल करणं असेल किंवा क्वेश्चन नीट वाचणं, काय विचारलं एक्झॅक्टली, बरोबर नाही विचारले, बरोबर शोधायला विचारले, 1 2 3 पैकी काय आपण मार्क केले, 2 म्हणतो आपण आणि घाईमध्ये 3 मार्क केलं असतं. तर अशा ज्या चुका आहेत त्या जेव्हा तुम्ही एक्झामच्या प्रेशरमध्ये जाऊन सोडवता तेव्हाच त्या चुका कमी होतात. अदरवाईज त्या चुका कमी होत नाहीत. त्यामुळे जेव्हा तुम्ही समजा आता काही मुलं म्हणतील की आम्ही महाराष्ट्र म्हणजे पुण्यामध्ये नाही आहे किंवा आम्हाला तेवढे तशी सोय नाही आहे, आम्हाला घरी राहूनच करावं लागतं, तर ठीक आहे. पण घरी राहून जरी तुम्ही करत असाल, जे कोणती टेस्ट सिरीज तुम्ही ऑनलाईन सोडवत असाल, तर त्याला एक वेळ ठरवून घ्या की या वेळेमध्ये मी ठरवणार आहे आणि त्याला एक टाईम लिमिट ठरवून की ठीक आहे 1 तास 2 तास आयोगाच्या पेपरला भेटतो आपल्याला वेळ, तर तेवढ्या वेळामध्ये मग मी माझा मोबाईल पूर्ण साईडला ठेवले. म्हणजे असं कम्फर्ट झोन नाही, एक्झामचं जे वातावरण आहे, एक्झाम हॉलमध्ये जे वातावरण असतं ते तुम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न करा आणि मग तुम्ही ती टेस्ट सिरीज सोडवा. तेव्हा तुमच्या त्या चुका ज्या आहेत एक्झाम हॉलमध्ये ज्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो, खरं तर त्या बिलकुल सिली नसतात, त्या घोड चुका असतात. त्या सिली मिस्टेक ज्या आहेत त्या इलिमिनेट करण्याचा किंवा त्या कमी करण्याचा खूप चांगला मार्ग म्हणजे टेस्ट सिरीज सोडवणं हा आहे. तर त्या टेस्ट सिरीज तुम्ही सोडवायला हव्यात नक्कीच. कसंही पुण्यात असं इथं कोणत्याही क्लासच्या लावा तुम्ही टेस्ट सिरीज, अदरवाईज तुम्ही घरी राहून करत असाल तर तिथे जेव्हा मागवता तेव्हा त्या प्रॉपर त्या सिनारिओमध्ये त्या पूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन द्या. याच्या व्यतिरिक्त अजून मुलांचं असं होतं की टेन्शन घेणं, म्हणजे की फार टेन्शन घेणं आणि होईल का. आता तर म्हणजे या केसमध्ये म्हणजे आता हे जो 2024चा अटेम्प्ट आहे त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की माहिती आहे आपल्याला की हा शेवटचा अटेम्प्ट आहे. कुठेतरी त्या गोष्टींचं प्रेशर खूप जण घेतात की नाही झालं तर मग आपल्याला पॅटर्न बदलणार आहे किंवा काय. मी म्हणते की तुम्ही त्या गोष्टींचा विचारच का करता. सध्या तुमच्याकडं काय आहे, हातामध्ये आहे वेळ आणि तो अभ्यासासाठी जो तुम्हाला वेळ दिलेला आहे तो टाईम युटिलाइज करणं, तेच तुम्ही करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त त्या एक्झामचा पेपर कसा येईल किंवा किती कट ऑफ लागेल, माझं होईल की नाही, या गोष्टींचा विचार तुम्ही आत्ता जर करत असाल प्रेझेंट मोमेंटमध्ये तर तुमचा हा वेळ जो आहे तो वाया जाणार आहे. त्यामुळे बेटर राहील की जेव्हा कधी असे विचार येतील तेव्हा ठीक आहे माझं होणारच आहे, मी पूर्ण अभ्यास केलेला आहे, स्वतःला सारखं ज्याला ॲफर्मेशन्स म्हणतो आपण त्या गोष्टींवरती या, स्वतःला सांगा की आपण खूप चांगला अभ्यास केला त्यामुळे आपण होणार आहे. एक कॉन्फिडंट इथून पुढे राहणं 65 दिवस खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होत असेल तर मग तुमचा अभ्यासही होणार नाही आहे आणि जे तुम्ही वाचते ते एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला रिप्रोड्यूस करणंसुद्धा अवघड होणार आहे. त्यामुळे बेटर राहील की तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने तुम्ही अभ्यास करताय आणि कॉन्फिडंट राहते, म्हणजे ते जास्ती महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त नोट्स मेकिंगबद्दल मी एवढं सांगेल की ज्या अशा काही गोष्टी आहेत की आता नोट्स मेकिंग खरं तर प्रिलिम्सच्या टप्प्यावरती नाही करत किंवा करायलाही नाही पाहिजे, तर बेटर हे राहील की तुम्ही खूप अशा छोट्या छोट्या गोष्टींचं म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल मी स्पेशली करंट अफेअर्सच्या ज्या नोट्स होत्या, कारण की मला त्या गोष्टी असं वाटायचं की एखादं इयरबुक आहे जेव्हा मी एक्झाम हॉलमध्ये जाईल तर मग त्यातला बऱ्याचशा डेटा आपल्या लक्षात राहतो, जो लक्षात राहत नाही, जो आता नोबेल पारितोषिक विजेते जे असतात त्यांची नावं लक्षात नाही राहत, तर मग असा डेटा पटकन कुठेतरी साईडला लिहून काढला. किंवा तुम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड आहे, नॅशनल राष्ट्रीय पुरस्कार जे यांना भेटतात मूवीजना, तर ते मला फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार जे ते कन्फ्यूज होत असेल तर मग मी त्या डेटा फक्त वेगळा काढलेला असेल. असे माझ्या 4-5 पेजेसवरती करंट अफेअर्सच्या नोट्स तयार असतील. आणि हे कधी करायचं, ह्या 10-10 दिवसांमध्ये तुम्ही जेव्हा अभ्यास करते तेव्हाच ते करणं अपेक्षित आहे. ठीक आहे.
तर याच्या व्यतिरिक्त अजून मुलांचा प्रश्न हा होतो की 10 दिवसांमध्ये एकच टॉपिक, एकच विषय घ्यायचा का? तर असं काही नाही आहे. तुम्ही 10 दिवसांमध्ये डेली 2 विषय पण घेऊ शकता. 2 पेक्षा जास्त विषय नाही घ्यायला हवेत. सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही एक विषय करताय, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, आणि सेकंड सेशनमध्ये पण तुम्ही दुसरा कोणता तरी GSचा विषय घेताय. अशा पद्धतीने करू शकता. अजून अटेम्प्टबद्दल एक कन्फ्युजन राहतं मुलांचं. अटेम्प्ट किती हवा? तर तुम्ही आत्ताची जी स्टेज आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा PYQ सोडवते, आयोगाची प्रश्नपत्रिका सोडवते किंवा टेस्ट सिरीजच्या, त्याच्यामध्ये तुम्ही बघायला हवं की पहिल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही ऑल ऑफ दी अबव म्हणजे सगळे 100 अटेम्प्ट केले, त्यावेळी तुमचा स्कोर किती येतोय. हाच जर तुम्ही 95पर्यंत अटेम्प्ट ठेवला तर तुमचा स्कोर किती येतोय, 90पर्यंत ठेवला तर म्हणजे कसं असतं, म्हणजे काही लोकांचं असं असतं की मी अशी मुलं बघितलीत की 80 किंवा 85 अटेम्प्ट केलेलं आहे, पण तरी पण त्यांचा स्कोर खूप 120पर्यंत आलेले आहे. काही मुलं असे आहेत की 100 अटेम्प्ट केलेत पण तरी 100पर्यंत पण तो स्कोर आलेला नाही. तर आता मी ज्या वेळेला माझा तो 131 स्कोर आला होता, म्हणजे 2022चे प्रिलिम, त्याच्यामध्ये माझा अटेम्प्ट 91 एवढा होता. तर असं काही नाही आहे की असं हार्ड अँड फास्ट की तुम्ही इतकेच अटेम्प्ट केलं पाहिजे. पण आणि काही गोष्टींचा जो कॉल आहे तो एक्झाम हॉलमध्येही घ्यायचा असतो. म्हणजे या एक्झाम वेळेला मी ठरवून गेले की सगळे अटेम्प्ट करायचे आहेत आपण, पण तो पेपर बघून मला तिथं असं वाटलं की नाही, काही गोष्टी अशा आहेत की जे मला त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे आणि याच्यामध्ये जर मी मार्क करत असेल तर बरोबर येण्याचे चान्सेस कमी आहेत. तर त्या केसमध्ये तो माझा कॉल होता. असं काही नाही आहे की म्हणजे आता माझ्यासोबत जे करणारे होते त्यांनी ऑल ऑफ दी 100 अटेम्प्ट करूनही ते प्रिलिम्स क्वालिफाय झालेले आहेत. त्यामुळं ते तुमच्या पण 85च्या खाली अटेम्प्ट नसावा, 90च्या खाली पण नसावा खरं तर. कारण की आता ट्राय करा तुम्ही, म्हणजे जरी तुम्हाला एखादं उत्तर माहिती नसेल तरी पण ते मार्क करणं, काहीतरी त्याच्यामध्ये असतं आपल्याला कंटेंट वाईज. आपण जेव्हा जातो किंवा डेटा आपल्याकडे तो असतो, आपल्याकडं ऑलरेडी इन्फॉर्मेशन बेस जो आहे त्याच्यावरती त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि ही सवय जी आहे किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही या एक्झामच्या आधीच्या काळामध्येच तुम्ही सगळ्या ट्राय करून बघू शकता. म्हणजे एक्झामच्या अगोदरच्या 8 दिवसांमध्ये या गोष्टी करायच्या नाही आहेत. तर या सगळ्या अशा गोष्टी आहेत. ही स्ट्रॅटेजी तुम्ही नक्की फॉलो करा. ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊन तिथेही तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. माझं म्हणणं तुम्हाला इतकं राहील की फक्त ह्या 65 दिवसांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमचे 100% द्या. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर या आणि तुम्हाला खरंच ही एक्झाम करायची आहे तेवढे प्रयत्नही करा. म्हणजे बरेच लोक, मी बरेचदा ऐकते मुलांचं की म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे तेव्हाच काम म्हणजे करतो जेव्हा तुम्ही ॲक्शन घेता. जर तुम्ही ॲक्शनच घेत नाही आहे तर तुम्ही कितीही स्कोर 140 लिहून ठेवला, 120 लिहून ठेवला तरी तो अचीव्ह होणार नाही. तर बेटर राहील की तुम्ही तशा गोष्टींच्या कोणत्याही मागे न पळता तुमचं काम किंवा तुमचं जे वर्क आहे, तुमचा अभ्यास जो आहे तो जास्तीत जास्त बेटर कसा होईल, त्याच्यामध्ये कमीत कमी चुका कशा होतील, जे काही स्टडी मटेरियल आपण वाचणार आहे ते जास्तीत जास्त वेळा रिवाईज कसं होईल, टेस्ट सिरीज कशा सॉल्व्ह होतील, आयोगाच्या प्रश्नपत्रिका वारंवार बघणं, हे आहेत. अशा गोष्टी जर तुमच्याकडून होत असतील तर 100% तुम्हाला प्रिलिम्स म्हणजे तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाणार आहे, याची गॅरंटी मी घेते. पण या गोष्टी नक्की फॉलो करा आणि राहिलेल्या दिवसांसाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट. नक्की खूप छान अभ्यास करा. ठीक आहे, आपण ते थांबूयात. थँक्यू.